घोडे साहेब, ओ घोडे साहेब, हाय. फक्त एक फिश थाली खायला आम्ही 80 किलोमीटर धावत आलो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आणि आज आहे 25 डिसेंबर, आज आहे क्रिसमस. तर सगळ्यांना माझ्याकडून मेरी क्रिसमस. आणि आज मी आहे आणि आज माझा छोटा भाऊ आहे. आज आम्ही दोघे जात आहोत. कुठे जात आहोत माहिती नाही. ऑन द वे ठरवू, ट्रॅफिक बघून ठरवू. एक तर लोणावळा आहे, एक कर्जत आहे, एक खोपोली आहे, एक काय मिळेल एक JNPT उरण आहे आणि एक आहे ना आपलं अलिबाग आहे. तर बघूया कुठे जाऊ. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:08. चला जाऊया. तर आम्ही खूप डोकं लावून, खूप विचार विवश करून खूप सारे ऑप्शन्स कट डाऊन केले आणि एक ऑप्शन आम्ही सिलेक्ट केला, तो आहे अलिबाग. कर्जतला जात नाही, लोणावळ्याला जात नाही, बिकॉज ते जे घाट आहे ना, आता रात्रीच्या वेळी खूप सारे बसेस निघतात बाहेर गावचे, गोवा साईड, बँगलोर साईड, हे साईड ते साईड. तर त्या घाटवर खूप ट्रॅफिक होतं आणि एकदा त्या घाटवर आपण ट्रॅफिक मिळालं ना आपल्याला, लागले म्हणजे गेलो, पूर्ण रात्र जाईल तिकडे. नंतर काय ऑप्शन होतं, JNPT उरण. तिकडे काय खायला नाही, पियायला नाही, काय नाही, फक्त अंधाऱ्या रस्त्या चालवत राहावा, अजून काय नाही, असं राऊंड मारून घेऊन ये. एक ऑप्शन खतरनाकवालं होतं अलिबाग. तुम्ही बोला असाल की रात्र दिसली आणि अलिबागला जातो, आधीचा जो व्हिडिओ होता माझा. आज ह्याच्याबरोबर जातो आहे मी अलिबाग. तर चला आपली ही जर्नी चालू करूया. अलिबाग नाईट ड्राईव्ह घेऊन गणपती बाप्पाचं नाव. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर आता हा जो रस्ता आहे तो खारघर मधून मी जातोय. तर मित्रांनो, आज आहे ना आम्ही एकदम झापझिप करून येतोय. काही झापझिप नाही, झपाझप एकदम येतोय. आज जाताना बिलकुल ट्रॅफिक नाहीये. काय माहिती काय झालं, तर हे ना, हे पनवेल पलासपे फाटा आहे. इथून राईट घेणार, JNPT रोड थोडा वेळ चालणार, चांगलावाला रोड, आणि नंतर NH66 ला मर्ज होणार. तिकडून 30 किलोमीटर आहे, मग तिकडून NH166. ठीक आहे, जाऊया, मज्जा करूया. मज्जा काय मिळेल, काय करूया मज्जा. तर आता मस्त रोड मध्ये आलो, एकदम रापचिक रोडवर. हा आहे JNPT हायवे. JNPT हायवेवर मला 3 किलोमीटर राहायचंय अजून. ते 3 किलोमीटर नंतर लेफ्ट आहे, तो लेफ्ट मारीन. तर आता मी आलो आहे NH66 वर. हा रस्ता डायरेक्ट गोव्याला जातो, बट हा अलिबाग पर्यंत एकदम बेस्ट केलेला आहे. म्हणजे जाताना तर बेस्ट केलेला आहे. येताना थोडे खड्डे आहेत, येताना हळूहळू येऊ, जाताना एकदम झपाझप जातोय आज मी, रपारप जातोय आज मी, खचाखच जातोय आज मी. आज इतकी मजा येते ना की ट्रॅफिकच नाहीये बिलकुल अलिबाग हायवेला. बिकॉज सगळे विकेंड साजरा करून, लाईक लॉंग विकेंड साजरा करून पण रिटर्न जातात आणि रिटर्नला ट्रॅफिक होतं. बट आता जेव्हा मी रिटर्न जाईन तेव्हा 1 नाही तर 2 वाजतील रात्रीचे, तर तेव्हा मला नाही वाटतं ट्रॅफिक असणार. तर आता आलो आहे कर्नाळा बर्ड सँच्युरीकडे. तर रात्रीचे ट्रॅव्हल आहे, तर तुम्हाला जास्त काही दाखवत नाहीये. जे इम्पॉर्टंट आहे ते सांगतोय आणि तुम्हाला एंटरटेन करायचं ट्राय करतोय. तर आता कर्नाळा लाईफ सँच्युरी नाही रे बाबा, बर्ड सँच्युरीकडे आलेलो आहे. आणि अजून अराउंड 1.5 तास तर लागेलच आपल्या डेस्टिनेशन मध्ये पोचायला, अलिबाग. आज किती दिवसांनी FM ऐकतोय. YouTube म्युझिक नाही, स्पॉटीफाय नाही, काही नाही, अँड्रॉइड ऑटो नाही, ॲपल कारप्ले नाही, फक्त FM. जसं लहानपणी ऐकायचो. हे बघा मित्रांनो, परत बघा तुम्ही, ही आहे अंबा रिव्हर आणि आजूबाजूला आहे ना हे JSW स्टील वर्क्सची मोठी फॅक्टरी आहे. तर आता या ब्रिजवर आहे मी, अंबा रिव्हरच्या वर जो ब्रिज जातो तो. पेश आहे हमसे अजनबी, वक्त की साजिश कोई समझा नहीं. किती वर्षाने हे गाणं ऐकतोय, बेस्ट गाणं आहे. तर आता मी आलो आहे गिरगर्दन घाट. नाही, गिरगर्दन घाट नाहीये, NH166 आहे. ते त्या पिक्चर मधलं गाणं लागलेलं खट्टा मिठा मधून, मग तो सीन आठवला मला आपल्या जॉनी लिव्हर सरचा.
हाय ऐका गाणं. मित्रांनो हा गेट बघा. हा गेट डिपिक्ट करतो की आपण अलिबाग मध्ये आता ऑफिशियली प्रवेश केलेला आहे. तर मी सगळ्यांचं सहर्षपणे स्वागत करतो अलिबाग मध्ये. चला जाऊया पुढे. अजून आता काय 15-20 मिनिटं राहिलेत त्या लोकेशनवर पोहोचायला. जो गर्मी है पहले तो नहीं थी. तर ना गाडी इथे पार्क केलेली आहे. तिकडे हॉटेल आहे, तिकडे जातोय आता. आलो आहे समाधान. कशी आहे? मस्त एक सुरमई थाली मागवली आम्ही. तर ह्याची एक्साइटमेंट ह्याच्यासाठी आहे बिकॉज आम्ही पोट भरून जेवलोय. काय खाल्लं मिळेल? एक मस्त सुरमई थाली आणि चिकन पकोडा. चिकन पकोडा ते थोडंसं खाल्लं आम्ही. बट इम्पॉर्टंट काय होतं? सुरमई थाली. सुरमई थाली आम्ही एकच घेतली थाली आणि स्प्लिट केली बिकॉज एक भाकरी, थोडासा राईस, एक मोठा पीस सुरमई आणि काय होतं जवळा होता, सुकं होतं. सोलकडी. अरे सोलकडी तर भाई खतरनाक. तर रात्रीचं इतकं काय खात नाही मी, तर म्हणून लाईट जेवलो. बट ऍक्च्युली झालं हेवी. ठीक आहे. आता ते पचवायला जातोय बीचकडे. बीचचं नाव आहे वर्सोली बीच. चला जाऊया यार. काय तुम्ही टाइमपास करतात? चला जाऊया. ए थांबा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नंतरच चला आमच्या बरोबर बीचवर. तर आलेलो आहे आता वर्सोली बीच पार्किंगकडे. आणि हे नवीन आता फूडवाले लावले, फूड कॉर्नर. तर इकडे कुठेतरी पार्क करतो खोपच्यात मस्त. आणि इकडे मस्त आता शांतता आहे, एकदम शांतता. गडद अंधेरा, हे जंगल आणि शांतता. माझा आवाज आणि तुम्ही बघतायत हा व्हिडिओ. आहे की नाही एकदम खतरनाक. झिंगालाला उलालाला. इथे मी पार्क करतो गाडी आणि चला पुढे. इथेच पार्क करतो. तरी बघा मित्रांनो गाडी इथे लावलेली आहे. बीच इथून चालून ते लेफ्टला आहे. ए भाई सरक ना. ए भाई हे बघा इथे सरक नाही. इथे बीच आहे आणि आता बीचकडे जातोय. आता आहे ना आपण दिसत पण नाही रे, इतका काळोख आहे. तर आता वाजलेले आहेत 10:21. जरा अर्धा एक तास चालतो. 11, 11:30 इथे मस्त टाइम स्पेंड करतो. नाही 11पर्यंत टाइम स्पेंड करायचा यार. 1 तास अर्धा तास बीचवर टाइम स्पेंड करायचा. मस्त आवाज येत आहेत लाटांचा. तर जाऊया बीचवर. तर रात्रीचं काही असं वातावरण आहे. लोक आहेत, मेल्स आहेत, फिमेल्स आहेत, काकू आहेत लोक. ह्याच पाणी ना इथे इथपर्यंत आलेलं आहे. मस्त लाटांचा आवाज ऐका. इतकं शांत वाटतंय ना. पाणी अगदी जवळ आलेलं आहे किनाऱ्याच्या बिकॉज हाय टाईड आहे आता. तर मस्त वाटतंय म्हणजे एकदम. रात्रीचे आता वाजलेले आहेत बघा 10:30 झालेले आहेत आणि थंड आहे एकदम. 22 डिग्री सेल्सिअस आहे आणि लाटांचा मस्त आवाज येतोय. काय मिळेल? एकदम मस्त वाटतं आहे. तर आता आम्ही इथे बसलेलो आहे आणि आम्हाला काय दिसतंय माहिती आहे? हे बघा अशा बीचवर आम्ही बसलेलो आहे. मिलिंद मला स्पष्टपणे खरं सांग की तुला कसं वाटतंय? एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे. माझा फर्स्ट अनुभव आहे इथे असं मस्त रात्री बीचवर थंडीमध्ये. हा जो आवाज आहे ना तो ऐकून इतकं मस्त वाटतंय ना. दिवसभरची नाहीतर या पूर्ण वर्षाची जितकी पण थकान आहे ना ती पूर्ण गेलेली आहे. हा आवाज ऐकून मस्त पोटभर जेवलो आणि बीचवर आलो. रात्रीचे 10:30 वाजता आहेत आणि मजा येते, खूप मजा येते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना लाईक करा व्हिडिओला. पूर्णपणे बघा हा व्हिडिओ. फॅमिली फ्रेंड्सबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. हा बघा छपरीसारखा इथे व्हिडिओ काढतोय, सॉरी फोटो काढतोय.
काय रे चपरी. आणि हे तुम्ही जरा वाचा, खूप काही नॉलेजेबल गोष्टी दिल्या तिकडे. तर आम्ही इकडे ना आता राऊंड मारतोय बीचवर. बीचवर नाही, म्हणजे तिथे पाणी आहे तर बीचवर नाही जाऊ शकत, बट बीचच्या बाजूला राऊंड मारतोय. अंधार आहे तर काही दिसत नाही आहे, पण तुम्ही ऐका मला. आणि बघा, आणि वर बघा काय खतरनाकवाला मून आहे. वाव, काय मिलिंद, स्टार्स दिसत आहेत क्लिअर, मून दिसतोय. आणि तो बघा, तो ज्युपिटर आहे, तो दिसतोय छोटासा, तो बृहस्पती म्हणतो आपण मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये ज्युपिटर म्हणतो. मस्त ना. हे बघा मित्रांनो, इथे ना आता ते जे दुकानवाले आहेत ना, ते कपडे भांडे वगैरे साफ करत आहेत. आणि इथपर्यंत पाणी आलं आहे, सो आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही आहे. म्हणून आम्ही दोघं पण असं तिकडे टाईमपास करतोय, वॉक करतोय. चल मिलिंद वॉक करूया. तर नो डाऊट बीचवर यायला सकाळचं नाही तर दुपारचं येतात लोक, बट मी काय प्रेफर करतो की रात्रीचं यायचं आहे. मिलिंद कळालं आता मी रात्री काय येतो इकडे. ट्रॅफिक कमी असतं. बिलकुल ट्रॅफिक नाही, बरोबर आहे. येताना ट्रॅफिक नाही, जाताना ट्रॅफिक नाही. लोकांची गर्दी गर्दी म्हणजे काय, लोकच नाही जास्त, थोडेफार लोकल्स आहेत. आणि काय तर बिलकुल येत नाही, मस्त थंड वाटतं जरा मस्त. ते तर आहे, बिलकुल घाम नाही आहे. ॲक्च्युली बीचच्या बाजूला ह्युमिड असतं, बट रात्रीचं बिलकुल घाम नाही येत आहे. आणि आता 22 डिग्री सेल्सिअस आहे आणि इतकी पण थंडी नाही आहे, बट प्लेझंट आहे, एकदम प्लेझंट आहे. हे बघा, हा स्टेशनच्या बाजूचा रस्ता आहे. आणि हे ओरडू नको रे आमच्यावर. इथे मस्त तुम्हाला खायला पियाला भरपूर काही ऑप्शन्स आहेत. आणि हे बघा, इकडे सगळे डॉग्स आहेत. आणि ही कॅट बघा कशी एकदम त्यांना लपून छपून बसलेली आहे. होय कॅट, हे बघा. तर हे बघा, आम्ही आता इथे आलो आहे. किती दिसतंय किती नाही दिसत आहे माहिती नाही, बट मी रेकॉर्ड करतोय. सगळं जंगल आहे, जंगलातून जातोय. आणि हे बघा, या साईडला बीच आहे, तुम्हाला दाखवतो मी इथे चढून. हे बघा इकडे, रिस्की तर आहे थोडं, बट मी चढतो तुमच्यासाठी. हे बघा, दिसलं बीच बघा. मी तुमच्यासाठी कुठेकडे आलो आहे. आणि तिकडे गाडी पार्क केली आहे मी. नाही तिकडे नाही, तिकडे इकडे दिसत नाही आता. तिकडे लोक काहीतरी करत आहेत. अरे फुलभाज्या वाजवत आहेत तिथे, ते बघा. आणि हा बघा, हा इथे मिलिंद उभा आहे. हाय बोल, हाय बोल. हो. तर आम्ही आता इथे बसलो आहे. गाडी मागे गाडी आहे. आणि पुढे बीच आहे. हे बघा इकडे आहे ना, पुढे बीच आहे. तिकडे आम्ही बसलेलो त्या कठड्यावर, तर तिथे खूप मच्छर चावायला लागले यार. तर आता वर्सोली बीचला बाय बाय बोलण्याचा टाईम आलेला आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 11, परफेक्ट 11 वाजलेले आहेत. आणि अर्धा तास आम्ही वॉक केला, अर्धा तास मस्त इथे क्वालिटी टाईम स्पेंड केला. जितकं खाल्लेलं तितकं पचवलं. ॲक्च्युअली लाईटच खाल्लेलं, काही इश्यू नाही येतात. आता घरी पोचायला परत 2 तास लागतील, 80 किलोमीटर. तर बघा, फक्त एक फिश थाली खायला आम्ही 80 किलोमीटर धावत आलो. ॲक्च्युली गाडी चालवत आलो, बट धावत आलो. समजा तुम्ही भावना समजा. चला, रिटर्न जर्नी आपण कंटिन्यू करूया. तर हे बघा, हे जे आहे ना ब्लॅक, ते बीच आहे. बीचच्याच बाजूला आम्ही आहोत आता. आणि घरी पोचायला हा सांगतोय 2 तास 15 मिनटं लागणार. आणि 1 वाजून 20 मिनिटांनी पोचणार सकाळचं. मिलेन, हां, लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. अरे लेट्स गो बोल. लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. ते बघा, जाताना काय दिसलं मला, मस्त 2 हट्टेकट्टे घोडे आहेत. आणि या घोड्यांनी ट्रॅफिक जाम केलंय बघा. आणि असं ट्रॅफिक जाम सगळ्यांनाच आवडेल. अरे हा बोल, हा बघा, हा बोलतोय. हा बघा, थांबायला हाय बोलूया आपण आणि पुढे जाऊया. हाय बोलेल का हा? घोडे साहेब, ओ घोडे साहेब, हाय बाय. हाईट नाही वाढली आहे याची, छोटा आहे का? किती वर्षांचा आहे तू? ऐ चलो बाय बाय बाय, सॉरी. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 12 वाजून 26 मिनटं. हे बघा, इथे गाडी उभी केली.
आम्ही दोघं थोडं बाहेर आलो. आता 30 किलोमीटरच राहिलेत. 30 किलोमीटर कव्हर करायला लागतील 40 मिनटं नाही तर 50 मिनटं. म्हणजे 1 तासाच्या आधी आम्ही घरी पोचू. 1-1:15 आरामात पोचू. एक असंच ब्रेक घेतला नेचर्स कॉल आणि पाणी पिलं मस्त. आता परत कंटिन्यू करूया जर्नी. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 1:13 हे बघा आणि पोचलेलो आहे. 2 तासाच्या वर लागले इथे पोचायला. थोडा रस्ता खराब होता येताना. जायचा अलिबागचा रस्ता बेस्ट आहे. येताना थोडेसे इश्यूज आहेत बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता घरी जाऊन मस्त झोपेन. फक्त 20 डिग्री सेल्सिअस आहे आज नवी मुंबईमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओला, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह आणि स्वतःची काळजी घ्या. जय शिवराय, हरे कृष्णा, गणपती बाप्पा मोरया.